जाधव 6 वर्षापूर्वी या वटवृक्षाच्या सावलीत आलेला एक छोटासा पक्षी आज आपल्या समोर निरोप घ्यायला उभा आहे. आज आपल्या समोर निरोप घ्यायला उभा आहे. खऱ्या अर्थाने या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम या विद्यालयानेच केलं. आम्ही सध्या या ठिकाणी बसलो असलो तरी मने मात्र मागे कुठेतरी मागच्या आठवणीत दडलेले आहेत. मने मात्र मागच्या कुठल्या तरी आठवणीत दडलेले आहेत. या विद्यालयातील शिक्षकांनी आम्हाला फक्त पुस्तकीच नव्हे तर जगाचे ज्ञान दिले आणि अवघ्या 6 वर्षात या सुरवंटाचे फुलपाखरू केले. या शिक्षकांप्रती येथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही भाव आहेत. ते भाव मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या समोर व्यक्त करत आहे. आज निरोपाचा क्षण आला, निरोप देऊ वाटेना आम्हाला. आज निरोपाचा क्षण आला, निरोप देऊ वाटेना आम्हाला. खूप वर्षानंतर भेटल्यानंतर दोन्ही कांबे सर तुम्ही ओळख द्याल ना आम्हाला. तुमच्या त्या शिस्तीच्या शब्दांची आम्ही केली मनात साठवण. तुमच्या त्या शिस्तीच्या शब्दांची आम्ही केली मनात साठवण. इथून बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने येईल तुमच्या छड्यांची आठवण. काटकर सरांनी आम्हाला खऱ्या अर्थाने दिली समाजामध्ये जगण्याची शिकवण. सर इथून गेल्यानंतर नक्की येईल मनात तुमचे ते प्रेमळ शब्द. भुजबळ सरांच्या मार्गदर्शनाची आम्हाला नेहमीच कमी भासणार. भुजबळ सरांच्या मार्गदर्शनाची आम्हाला नेहमीच कमी भासणार. सर तुमचे शब्द लक्षात ठेवून आम्ही नक्की पेपरला वेळेत पोहोचणार. आम्ही शिस्तीने वागू अशी सावंत मॅडमला नेहमी आठायची आशा. आम्ही शिस्तीने वागू अशी सावंत मॅडमला नेहमी आठायची आशा. मॅडम तुमच्या शब्दांमुळे मिळेल आमच्या जीवनाला नवी दिशा. गायकवाड मॅडम तुम्ही नेहमी म्हणायचात नकाशात सूची भरा. आज तुम्ही दिलेल्या ज्ञानाच्या सूचीने आम्ही भरतोय आमच्या आयुष्याचा नकाशा खरा. देशमुख मॅडम तुम्ही काही दिवसांपूर्वीच आलात. तर तुमच्या त्या प्रेमळ शब्दांमुळे सगळ्यांच्या आई झालात. जाधव सरांच्या भाषणातून आम्हाला मिळायचे पुरेपूर ज्ञान. देवगुणे सर बोलत नसले तरी त्यांच्या असायच्या वर्गाकडे खास ध्यान. सुपले सरांमुळे खऱ्या अर्थाने झालो आम्ही कला विषयात हौशी. कचऱ्याच्या बाबतीत खूप त्रास दिला त्याबद्दल माफी मागतो मामा आणि मावशी. दळे मॅडम, निर्मा मॅडम, सत्रे मॅडम होता मन मिळावू फार. कधी दुखापत झाली तर आठवतील ते निकम सरांचे उपचार. कापसे सर म्हटलं की आठवणार की शाळेची शिस्त. सर तुम्ही हसत छडी द्यायचा ते वाटायचे खूप मस्त. या शालेय जीवनाच्या वाटचालीत मुख्याध्यापक सरांचे मानायचे आभार खास. कारण निकालाच्या बाबतीत त्यांनी ठेवलाय आमच्या वर्गावर विश्वास. सर तुमचा हा विश्वास आम्ही आदराने राखू. आणि आपल्या विद्यालयाचे नाव नक्की मोठे करून दाखवू. आज निरोपाचा क्षण आलाय म्हणून हसून निरोप देत आहोत. वरून जरी शांत असलो तरी मनातून मात्र रडत आहोत. पण ते म्हणतात ना सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नसते आणि नुसता निरोप द्यायला नाते तुटत नसते. आपली भारतीय संस्कृती आहे. नव्या शतकाला साथ देताना जुन्या शतकांना अभिवादन करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीला पायी ठरत या मंचावर विद्यार्थी म्हणून शेवटचे भाषण देत असताना मी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिवादन करते. तसेच ज्यांच्याबरोबर आमच्या जुन्या आठवणी लपलेल्या आहेत असे तुपे सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही मनापासून आभार मानते. या 6 वर्षाच्या वाटचालीत काय आमच्याकडून चुक्या झाल्या असतील तर त्या माफ कराव्यात अशी विनंतीही करते. तसेच 2 दिवसात बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना या परीक्षेबद्दल शुभेच्छा देते आणि जाता म्हणावंसं वाटतंय